साईमय सकाळ मित्रांनो, साई पालखीचा आजचा दिवस 7वा. नाशिक ते सिन्नर. सकाळी 5 वाजता उठून सर्व साई भक्त आपल्या पुढच्या प्रवासासाठी तयार झाले. म्हणित माझे साईनाथाचे खुळ लागले, मन वेडे म्हणित माझे साईनामाचे खुळ लागले. साईमय सकाळ मित्रांनो, सुरू झालेला आहे प्रवास. स्वर्गसुखाचा दिवस 7वा. नाशिक ते सिन्नरचा आज प्रवास आहे. बघा, आणि वातावरण पण खूप चांगलं झालेलं आहे. सबुरीची ही वाट चाल. नाशिक ते सिन्नर प्रवासात मुक्तिधाम मंदिरात जाऊन आम्ही साई भक्तांनी तेथील असलेल्या मुख्य मूर्ती श्रीराम आणि सीता लक्ष्मण व 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. मन वेडे म्हणित माझे साईनामाचे खुळ लागले. बाबा साई, भोला साई, अल्ला साई, मौला साई. साईमय सकाळ मित्रांनो, साईनाथ कदम, आमचे योगेश भुईर, आज आवाज आमचे अजित तात्या. हाय. साईराम साईराम साईराम. आवाज बसलाय आज. आज काय जास्त बोललो भाकऱ्या जास्त खाल्ल्यात. भाकऱ्या जास्त खाल्ल्यात काल. आवाज आमच्या योगी भाईचा थोडा आवाज मध्ये थोडासा हे झालाय, गडबड झालाय. गडबड तारा तुटल्या. तांत्रिक बिघाड. तरी आता आम्ही सिन्नर आणि ह्याच्या नाशिकच्या मध्ये आहेत. बाई प्रवास बरा वाटतो. आज आम्हाला नाश्त्याचा आपला नाश्ता जास्त आहे. स्पेशल उपकरांनी. किती टाइम लागला तुम्ही पोहोचायला तरी? तरी पण मला वाटते 15 ते 20 मिनिटं. म्हणजे 15 ते 20 मिनिटाचा आता अवधी टाइम आहे आपल्याकडे नाश्त्यासाठी. म्हणजे 4-5 किलोमीटर नाही, 4-5 किलोमीटर एवढंच आहे. तरी पण 1.5 किलोमीटर पकड. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो, आम्ही ब्लँकेट घेऊन आम्ही मागे पडलेलो आणि आमचे साई भक्त सर्व पुढे गेलेले पदयात्री, आणि त्याच्यामुळे आम्ही लेट झालेलो आणि नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलो नव्हतो. तर जस्ट आता आम्ही नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचलो आहे. आणि तर पण भाऊ साईराम पुऱ्या गाड्या लावल्यात. संगीत भाऊ खायचा नाही या पुरी भाजी खायला. काय उकरांडे आहे? उकरंडी आणि पुरी नाश्त्याला. आवाज नीट होईल आता. 2 युट्यूबर एका फ्रेम मध्ये, म्हणजे काहीतरी नक्कीच प्लॅन चालू आहे. बाई लोक, काहीतरी प्लॅन चालू आहे. युट्यूबर न पैसे येणार. दुपारचं जेवण. मन वेडे म्हणित माझे साईनाथाचे खुळ लागले, मन वेडे म्हणित. साईमय दुपार मित्रांनो, जेवणानंतर परत सुरुवात झाली आहे प्रवासाला. अभी शिंदी जा रहे हैं हम लोग. शिरडी नहीं, अभी सिन्नर आएगा पहला. हाँ, बस सिन्नर तो आया है ना. आया है लेकिन इसके बाद गणपति अभी आएगा. सिन्नर का गणपति देखेंगे हम लोग. हाँ, बड़ा गणपति. बड़ा महागणपति. उसके बाद किधर रात को रहने की जगह पे हाँ, उधर
मुसलगांव में। मुसलगाव आहे का? हां हाँ ठीक आहे. मुसलगांव में हमारा तंबू लगने वाला है उधर। सबुरीची हा घाट फक्त डोंगराचा उतार नाही, तर भक्तीचा, श्रद्धेचा आणि सहनशीलतेच्या परीक्षेचा घाट आहे. सिन्नर घाट म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक प्रसिद्ध घाट आहे. हा घाट चढताना शरीर थकतं, पण मन मात्र अजून दृढ होतं. प्रत्येक पावलावर भक्त एकच नाव घेतो, साईराम साईराम. जणू प्रत्येक श्वासात साईंचाच मंत्र जडलेला असतो. दुपारच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो सिन्नर गावात. सूर्य हळूहळू मावळत होता, पण आमच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आणि आनंद दिसत होता. या पवित्र वारीला प्रत्येक टप्पा म्हणजे प्रेमाची आणि सबुरीची कसोटी असते. सिन्नर गावात आल्यावर आमच्या पावलांनी घेतला एक दिव्य थांब. हा थांब म्हणजे सिन्नरचा महागणपती. आम्ही या पवित्र मंदिरात गेलो आणि बाप्पाचं तेजस्वी रूप डोळ्यासमोर आलं. लोक म्हणतात ना, श्रद्धा असेल तर देव साक्षात भेटतो. आमच्यासाठी हा अनुभव हा जिवंत उदाहरण होता. गणपती म्हणजे ताकद, सबुरी आणि भक्तीचं मूर्तिमंत प्रतीक. त्यांच्या आशीर्वादाने आमच्या साई पालखीचा पुढचा प्रवास अजूनही जोमात सुरू झाला. सिन्नरच्या या पवित्र मंदिराने दिला आमच्या वारीला नवसंजीवनी वरदान. गणपती बाप्पाच्या कृपेने आता आमचं प्रत्येक पाऊल साईंच्या दर्शनाकडे आणखी जोमाने निघालंय. नाम जपित मन माझे, साई नामाचे खुळ लागले. नाम जपित मन माझे, साईनाथाचे खुळ लागले. मन वेडे म्हणित माझे, साई नामाचे खुळ लागले. जेवणाच्या स्टॉपवर उद्या रात्रीचा मुक्काम इथे आहे. काय आणलंय? कोणाचं केक आणलंय का? कोणाचा? आमच्या साईराम पालिसे बाप्पाला आणि मनोज म्हणून अच्छा, दोन आणले. दोघं का नाही असं? ए बार 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 दिन ये आए, जियो हजारो साल. जीवन सोपविले माझे जीवन, सोपविले माझे जीवन साई हाता. व्यर्थ करावी मी का चिंता.